नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करूयात ज्या रिॲक्शनला, त्या रिॲक्शनचं नाव आहे रिमर टिमन रिॲक्शन. ठीक आहे. रिमर टिमन रिॲक्शन त्याचं मेकॅनिझम आपल्या अभ्यासक्रमाला नाही, तरी पण रिमर टिमन रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. रिमर टिमन रिॲक्शनमध्ये काय होतं? रिमर टिमन रिॲक्शनमध्ये फिनॉलचं रूपांतर सॅलिसलाल्डिहाइडमध्ये होतं आणि ही अभिक्रिया होण्यासाठी आपण वापरतो क्लोरोफॉर्म आणि सोडियम हायड्रॉक्साईड. क्लोरोफॉर्म आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांचा वापर करून आपण या ठिकाणी काय करणार आहोत? फिनॉलचं रूपांतर सॅलिसलाल्डिहाइडमध्ये करणार आहोत आणि अशा प्रकारची जी अभिक्रिया आहे, अशा प्रकारच्या रिॲक्शनला आपण एक विशिष्ट नाव दिलं अँड दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज रिमर टिमन रिॲक्शन. पहा, सुरुवात करू आपण. आता रिॲक्शनमध्ये पहिल्यांदा काय घ्यायचं आहे? फिनॉल घ्यायचा आहे. आता हा तुमचा फिनॉल आहे. रिॲक्शन लक्षात घेत असताना रिॲक्शनमधला प्रत्येक भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. रिॲक्शनमध्ये नेमकं काय होतं, कसं होतं, हा प्रत्येक कन्सेप्ट आपण जर काळजीपूर्वक बघितला, रिॲक्शन तुमच्या सहज लक्षात येईल. फिनॉल घेतला. फिनॉलची अभिक्रिया करूयात आपण क्लोरोफॉर्मसोबत इन अल्कलाइन मीडियम इन द प्रेझन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे सुरुवातीला आपल्याला क्लोरोफॉर्म वापरायचा आहे, त्याचबरोबर सोडियम हायड्रॉक्साईडच्या प्रेझन्समध्ये ही अभिक्रिया होणार आहे. त्याच्यामुळं त्याचा पण या ठिकाणी वापर करायचा आहे. क्लोरोफॉर्म आणि सोडियम हायड्रॉक्साईड वापरायचं आहे. काय काय? क्लोरोफॉर्म आणि सोडियम हायड्रॉक्साईड. पहा, आता इथे घेऊ आपण सोडियम हायड्रॉक्साईड. NaOH लिहिलं मी. सोडियम हायड्रॉक्साईड. क्लोरोफॉर्म घ्या. CH, Cl, Cl आणि हा Cl आहे का? हा तुमचा कोण झाला? क्लोरोफॉर्म. ठीक आहे. आता ह्याला मी खाली घ्यायच्या ऐवजी ह्या बाजूला लिहितो, वरच्या बाजूला लिहितो, इथं लिहितो, इथं लिहितो. ठीक आहे. आता या संपूर्ण अभिक्रियेमध्ये काय होईल पहा. या संपूर्ण अभिक्रियेमध्ये काय होईल? हा तुमचा फिनॉल आहे. या फिनॉलची अभिक्रिया आपण कोणासोबत केली? NaOH सोडियम हायड्रॉक्साईड सोबत केली. CHCl3 क्लोरोफॉर्म सोबत केली. अभिक्रियेमध्ये काय होतं पहा. सोडियम हायड्रॉक्साईड हा OH सोबत रिॲक्ट होतो. इथला H आणि इथला OH निघून जातो. हा तुमचा H2O निघून गेला. बरोबर आहे. आणि हा जो CHCl3 आहे, हा याच्या आर्थो पोझिशनला अटॅक होतो. OH ग्रुप इथं आहे, त्याच्या जवळची पोझिशन आर्थो. हा तुमचा CHCl3 जो असतो, इट अटॅक ऑन द आर्थो पोझिशन ऑफ द फिनॉल. हो का? या ठिकाणी H आहे, इथला H आणि इथला Cl निघून जाईल, आहे का? H आणि Cl. आणि हा CHCl2 जो आहे तो या ठिकाणी अटॅक करतो. हा जो आहे CHCl2 हा आर्थो पोझिशनला अटॅक करतो. संपूर्ण अभिक्रिया कशी होते अगदी सहजपणे लक्षात घ्या. याच्यामध्ये असा एकही भाग नाही जो तुमच्या लक्षात येणार नाही. आता पुढे काय होईल पहा. ही रिंगला रिंग लिहिली आपण, ह्या रिंग. ठीक आहे. बघा, H आणि OH म्हणजे H2O, इथे तुम्ही -H2O, वॉटर मॉलिक्यूल निघून गेला. ठीक आहे. आता O आणि Na म्हणजे या ठिकाणी लिहायचं आपल्याला ONA, सोडियम फेनॉक्साईड. आणि हा CHCl2 जो असतो ना, आर्थो पोझिशनला अटॅक करतो. इथला H निघून गेला, तिथं CHCl2 अटॅक करतो आणि या ठिकाणी CHCl2. अशा प्रकारची ही स्टेप आली. पहा, पहिल्या स्टेपमध्ये काय घडलं नीट लक्षात घ्या. तुमचा सोडियम हायड्रॉक्साईड जो असतो तो या OH वरती अटॅक करतो. OH मधला H आणि NaOH मधला OH हा H2O मॉलिक्यूल निघून गेला. त्यानंतर हा तुमचा क्लोरोफॉर्म म्हणजे CHCl3, याच्यामधला हायड्रोजन आणि इथला Cl निघून गेला, म्हणजे -HCl लिहू आपण. आणि हा CHCl2 याच्या आर्थो पोझिशनला अटॅक केला. हो का? CHCl2 इथे अटॅक केला. पहिली स्टेप पूर्ण झाली. पहिल्या स्टेपमध्ये सोडियम हायड्रॉक्साईड OH वरती अटॅक करतो आणि OHचं रूपांतर ONA मध्ये होतं. त्याचबरोबर क्लोरोफॉर्म हा फिनॉलच्या आर्थो पोझिशनवरती अटॅक करतो आणि त्या ठिकाणी CHCl2 अटॅच होतो, HCl निघून जातो. अशा प्रकारची पहिली स्टेप या ठिकाणी घडली. दुसरी स्टेप पहा. आता काय करू आपण? इथं 2 NaOH घेऊ परत. हे पहा, सोडियम हायड्रॉक्साईड सोबत आपण रिॲक्शन घेतली. 2 OH आहेत. आता हे 2 OH जे असतील या Cl वरती अटॅक करतील. हो का? हा Cl जो आहे तो निघून जाईल, हा Cl सुद्धा निघून जाईल. बरोबर का? याच्यामधले हा जो तुमचा कंपाऊंड आहे, या कंपाऊंड मध्ये असलेले दोन्ही Cl काय होतील? रिप्लेस होतील. कशानं? ह्या 2 OH न. हो का? हे 2 OH आहेत, कळलं का? आणि हे दोन्ही OH एक या ठिकाणी एक या ठिकाणी.
हा तुमचा सोडियम हायड्रॉक्साईड आणि या सोडियम हायड्रॉक्साईड मधले 2 OH ग्रुप, एक या ठिकाणी एक या ठिकाणी, म्हणजे याच्यामधले धिस Cl अँड धिस Cl इज रिप्लेस्ड बाय द OH ग्रुप. आणि मग कोणता येतो बघा प्रॉडक्ट, हो काय लिहू आपण. हे तुमची रिंग आहे, रिंगला रिंग लिहिलं, ठीक आहे. इथे काय ONE, ठीक आहे. आता इथे काय होतं CH आहे का. आता Cl निघून गेला, तिथं आला OH. इथं पण Cl निघून गेला, तिथं आला OH, हो का. म्हणजे हे जे 2 OH आहेत कुठं आले, 2 Clच्या ठिकाणी आले. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी घडलेली आहे. थोडंसं मी ह्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो दिसण्यासाठी तुम्हाला. हां ठीक आहे, ओके. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला माहित आहे एकाच कार्बनवरती 2 OH असू शकत नाहीयेत. इट इज नॉट पॉसिबल टू हॅव 2 OH ग्रुप ऑन द सेम कार्बन ॲटम. एकाच कार्बनवरती 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH असू शकत नाहीयेत. समजा असतील तर डिहायड्रेशन होईल, 2 असतील तर अल्डिहाइड तयार होईल, 3 OH असतील तर कार्बॉक्सिलिक ॲसिड तयार होईल. म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, इट इज नॉट पॉसिबल टू हॅव 2 or more than 2 OH ग्रुप ऑन द सेम कार्बन ॲटम. एकाच कार्बनवरती 2 किंवा 2 पेक्षा जास्त OH असू शकत नाहीत. जर असतील तर तो स्टेबल नाही, तो अनस्टेबल आहे. त्याच्यामधला H2O निघून जातो आणि तो स्टेबल होतो. प्रत्येकाचं काय काम आहे, टू बिकम स्टेबल. याच्यावरती 2 OH आहेत, स्टेबल नाही. स्टेबल होण्यासाठी काय करतो, H2O काढून टाकतो. हे पहा, इथला OH आणि इथला H, हा H2O निघून गेला आणि त्या झाला CHO. आणि मग शेवटी हा प्रोडक्ट आपला पहा काय आलायचं. आणि या ठिकाणी -H2O लिहू आपण, H2O निघून गेला आणि या ठिकाणी तयार झाला आपला हा प्रोडक्ट, हो का. हा ONE ला ONE आहे का आणि CHO, हो का, हे CHO आलेलं आहे रिॲक्शन. आता पुढे कंटिन्यू करू, लास्ट स्टेप ह्याचं करू आपण ॲसिड हायड्रोलायसिस. का करूयात आपण ॲसिड हायड्रोलायसिस. आणि याचं जेव्हा आपण ॲसिड हायड्रोलायसिस करतो तेव्हा शेवटी आपला प्रोडक्ट मिळतो आणि तो म्हणजे सॅलिसलाल्डिहाइड. OH ला OH, ONEचं रूपांतर OH मध्ये होतं ॲसिड हायड्रोलायसिस केल्यावर आणि इथला CHO ला CHO झालं. अशा प्रकारे हा सॅलिसलाल्डिहाइड तयार झाला. म्हणजे या अभिक्रियेमध्ये फिनॉलचं रूपांतर सॅलिसलाल्डिहाइडमध्ये झालं आणि अशा प्रकारचं रूपांतर करणारी अभिक्रिया म्हणजेच तुमची रिबर टिमन रिॲक्शन. बोला, रिबर टिमन रिॲक्शन, संपलं. मग या अभिक्रियेमध्ये तुम्ही केलं काय, फिनॉलची अभिक्रिया केली. हां, या क्लोरोफॉर्म सोबत इन द प्रेझेन्स ऑफ अल्कलाइन मीडियम सोडियम हायड्रॉक्साईड अँड ऑन acid hydrolysis it gives salicylaldehyde and the whole reaction is called as Remer-Timon reaction. When phenol is reacted with, this is the phenol, when phenol is reacted with chloroform in the presence of aqueous sodium hydroxide and on acid hydrolysis it gives salicylaldehyde and this reaction is called as Remer-Timon reaction. या अभिक्रियेला आपण काय म्हणतो, रिमर-टिमन रिॲक्शन, संपलं. When phenol is reacted with chloroform in the presence of aqueous sodium hydroxide, it on further acid hydrolysis gives salicylaldehyde. This reaction is called as Remer-Timon reaction. झालं. तर अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया तुमच्या समोर आहे. रिॲक्शन कशी झाली संपूर्ण भाग तुमच्या समोर लिहिलेला आहे. पॉज करून लिहून घ्या व्यवस्थित. मग दुसऱ्या रिॲक्शनला आपण सुरुवात करू. या ठीक आहे. आता आपण सुरुवात करू नेक्स्ट रिॲक्शनला. नेक्स्ट रिॲक्शन कोणती आहे तुमच्या समोर आहे, कोलबेज रिॲक्शन. आता कोलबेज रिॲक्शनमध्ये काय होतं बघा, या ठिकाणी फिनॉलचं रूपांतर आपल्याला करायचं आहे सॅलिसिलिक ॲसिडमध्ये. फिनॉलपासून सॅलिसलाल्डिहाइड, रिमर-टिमन रिॲक्शन. फिनॉलचं रूपांतर सॅलिसिलिक ॲसिडमध्ये, कोलबेज रिॲक्शन. कोलबेज रिॲक्शन, कोलबेज रिॲक्शन. सिंपल 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 रिॲक्शन आहे. प्रत्येक भाग तुम्ही लक्षात घ्या. आता कोलबेज रिॲक्शनमध्ये कसं, पुस्तकामध्ये काय केले, सोडियम फिनॉक्साईड पासून दाखवले. आपण सुरुवातीपासूनच घेऊया आणि रिॲक्शन सांगण्याचा प्रयत्न आपण करूया. अतिशय सोपी रिॲक्शन. इथं आपल्याला मेकॅनिझम घ्यायचं नाही, त्याच्यामुळं जी रिॲक्शन मी सांगतोय ती नीट लक्षात घ्या. ओके, पहा बघा, एक स्टेप वाढीव तुम्ही. हा कोण आहे, फिनॉल. ठीक आहे, फिनॉलची अभिक्रिया करा सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. म्हणजे परत कसं, OHNA हा तुमचा सोडियम हायड्रॉक्साईड. ऐका बरं का नीट, हे फिनॉल आहे. फिनॉलची अभिक्रिया केली सोडियम हायड्रॉक्साईड सोबत. सोडियम हायड्रॉक्साईड ॲक्ट ऑन द OH ग्रुप
हा तुमचा ॲसिड आहे, हा बेस आहे, ॲसिड बेस अभिक्रिया होईल, साल्ट आणि वॉटर तयार होईल. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही लय हुशार हो, मला माहीत आहे की, हो का. हे एच आणि हे ओ एच काय झालं, H2O निघून गेला आहे का. हे तरी तुम्ही -H2O, हां ओ आणि Na साल्ट तयार झाला, हो का. हा तुमचा कंपाऊंड. हे रिंग आहे, रिंगला रिंग लिहूयात आपण आणि इथं आला ONA. ठीक आहे, ही पहिली स्टेप आहे. फिनॉलचं झालं रूपांतर सोडियम फिनॉक्साईडमध्ये. आता आपली रिॲक्शन. आता काय करू आपण, या ठिकाणी कार्बन डायऑक्साईडचा अटॅक करूयात. कार्बन डायऑक्साईड, आता इथे तुम्ही कार्बन डायऑक्साईड कसं लिहा, प्लस C डबल बॉन्ड O ओके. आणि ह्याचा प्रोडक्ट आपण खाली लिहू. इथं कार्बन डायऑक्साईड आहे, हिथं H आहे का, आहे, हिथं H आहे बरं का, नीट आहे का. आता हिथला H निघतो, तिथं हा अटॅक करतो. बघा का मी काय म्हणतो, हा H निघतो इथून आणि हा जो तुमचा आहे तो इथं अटॅक करतो. आता बघा, हा इथं बॉन्ड शिफ्ट होतो आहे का, म्हणजे हा निगेटिव्ह झाला, हा पॉझिटिव्ह झाला आहे का. आणि हा कार्बन ह्याच्यावरती अटॅक करतो आहे का. CO2 आहे, कार्बन डायऑक्साईड लिहायची पद्धत C डबल बॉन्ड O. हा कार्बन डायऑक्साईड कुठे अटॅक करणार आहे, या तुमच्या सोडियम फिनॉक्साईडच्या आर्थो पोझिशनला अटॅक करणार आहे. आर्थो पोझिशनला, हो का, ही आर्थो पोझिशन आहे. मग आता हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, O निगेटिव्ह, कार्बन पॉझिटिव्ह, आणि हा पॉझिटिव्ह चार्ज असलेला कार्बन या आर्थोवरती अटॅक केला. आता हा जो Na आहे हा इकडे येतो निगेटिव्हकडे आहे का, आणि हा जो H आहे इथला तो ह्याच्याकडे जातो. इथं कळलं का नाही, कळलं बघा, समजलं का नाही समजलं. इथं थोडंसं रिअरेंजमेंट आहे. मी मेकॅनिझम सांगत नाही तुम्हाला, मेकॅनिझम कसं का असं ना का करायचं आहे, तुम्हाला रिॲक्शन समजावी हे सांगतोय. आणि ह्याच्यामध्ये एवढी एक स्टेप अशी आहे जी आपल्या लक्षात घ्यायचं आहे. बाकीच्या सगळ्या स्टेप सोपे येतात, एवढी एक स्टेप फक्त लक्षात घ्या. काय झालं, हा CO2 याच्या आर्थो पोझिशनला अटॅक केला. आता बघा मी कसं लिहितो, आणि हा जो H आहे तो इकडे मायग्रेट झाला आणि Na इकडं झाला मायग्रेट. O निगेटिव्ह इकडे पॉझिटिव्ह आला, Na पॉझिटिव्ह निगेटिव्हकडे आला, मायग्रेशन झालं, रिअरेंजमेंट झाली. आणि ही रिॲक्शन जी आहे त्यासाठी लागणारं टेम्परेचर किती असतं माहिती आहे का, टेम्परेचर इज 398 केल्विन. 398 केल्विन आणि 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर कंडिशन आहे. आता बघा कसं होतं रिॲक्शन, घ्या हो का. रिंगला रिंग लिहिलं आपण, बरोबर आहे. वरी ONA आहे, हा H इथं आला म्हणजे OH आला. कळलं का, ONAचं रूपांतर OH मध्ये कसं झालं कळलं का, हो का. हा H इकडं आला आणि हा Na इकडं आला. हे तर कोण अटॅक केला, हे CO Na लिहू का इथं, आणि हा डबल बॉन्ड O आहे का. हे CO Na इथं आला, ONA, आणि डबल बॉन्ड ओला डबल बॉन्ड O. बस एवढी स्टेप कळाली, उत्तर तुम्हाला आलं. ह्याच्यापेक्षा वेगळे सांगायची आवश्यकता नाही. बस एवढी एकच स्टेप आहे जी तुम्हाला समजून घ्यायची, संपलं. आणि ह्याचं काय करा पुन्हा, ॲसिड हायड्रोलिसिस, संपलं. H3O प्लस म्हणजे ॲसिड हायड्रोलिसिस, ONA रूपांतर OH मध्ये होते ॲसिड हायड्रोलिसिस केल्यावर. ॲसिड हायड्रोलिसिस केल्यावर ONA रूपांतर OH मध्ये होते. हा OH ला OH आणि इथं झाला C डबल बॉन्ड O आणि हा OH झालं. ह्याचं नाव आहे सॅलिसिलिक ॲसिड. हे कोण आहे, फिनॉल. आणि हे कोण आहे, यस, सॅलिसिलिक ॲसिड. आणि अशा प्रकारची जी रिॲक्शन आहे, दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज कोल्बेज रिॲक्शन. यालाच आपण कोल्बेज रिॲक्शन म्हणतो, संपलं. व्हेन फिनॉल इज रिॲक्टेड विथ सोडियम हायड्रॉक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड ॲट 298 केल्विन अँड 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, it on acid hydrolysis gives salicylic acid. This reaction is called as Kolbe's reaction. When phenol is reacted with sodium hydroxide and carbon dioxide at 298 Kelvin and at 6 atmospheric pressure, then it on acid hydrolysis gives salicylic acid. This reaction is called as Kolbe's reaction. अशा प्रकारची ही कोल्बेज रिॲक्शनची रिॲक्शन आहे. लास्ट एक रिॲक्शन आपण घेऊ आणि हा भाग जो आहे फिनॉलचा तो या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. नेक्स्ट रिॲक्शन. रिडक्शन ऑफ फिनॉल. फिनॉलचं आपण काय करतोय, रिडक्शन ऑफ फिनॉल. फिनॉलचे रिडक्शन करायचं आहे. नीट ऐकून घ्या बरं का. प्रत्येक रिॲक्शन अतिशय सोपी आहे, फक्त व्यवस्थितपणे समजून घ्यायचा. केमिस्ट्री हा विषय समजून घ्यायचा आणि प्रॅक्टिस करायचा आहे. एक पहिल्यांदा व्यवस्थित समजून घ्या आणि पुन्हा प्रैक्टिस पे प्रैक्टिस करते जाओ. ये सब्जेक्ट आपको जरूर आएगा.
हाँ, अगर आप प्रैक्टिस नहीं करोगे समझ कर भी कोई फायदा नहीं है। प्रैक्टिस बहुत इंपॉर्टेंट है, बहुत मायने रखती है, इसलिए प्रैक्टिस करना। अगर हम प्रैक्टिस करते हैं तो सब्जेक्ट परफेक्ट हो जाता है, ऐसा है। हाँ, इट डिपेंड्स अपॉन यू। इफ यू हैव टू एबिलिटी टू प्रैक्टिस मोर अँड मोर, डेफिनेटली द सब्जेक्ट बिकम्स व्हेरी अँड व्हेरी सिम्पल. ओके, अतिशय सोपं आहे, कळालं का? ज्याला काही बी येत नाही त्याला म्या शिकवल्यावर यावंच लागतंय. तुम्ही बघा प्रयोग करून. हां, पण स्टेप बाय स्टेप जावं लागतं, टप्प्याटप्प्यानं. गडबड नको, गडबड केलं की गेलं. बघा रिॲक्शन कशी होते. आता काय करू आपण? हे कोण आहे? फिनॉल आहे. ओके, कोण आहे? फिनॉल. चला ह्याची रिॲक्शन केली झिंक सोबत. पहा, हिट करू. आता हा फिनॉल आहे, हा झिंक आहे. रिॲक्शन कोणती आहे? रिडक्शन. तुम्हाला माहिती आहे रिडक्शनचे अर्थ दोन आहेत. एक, ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे बी रिडक्शन. ॲडिशन ऑफ हायड्रोजन म्हणजे बी रिडक्शन, किंवा ऑक्सिजन काढून टाकणे, रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन म्हणजे बी रिडक्शन. हा ना, दोन अर्थ आहेत. एक, ॲडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. एक तर हायड्रोजनची काय होईल? ॲडिशन, किंवा ऑक्सिजन काय होईल? रिमूव्ह होईल, निघून जाईल. ह्या दोन्हीपैकी कोणतीही एक रिॲक्शन घडली, अशा प्रकारच्या अभिक्रियेला माणसं रिडक्शन. आता इथे करूयात आपण ओ काढून टाकू मधला. हो का, हा ओ काढून टाकू. हा ओ आणि हा झेडियन. हो का, ओ आणि झेडियन. हां, काय उरलं? रिंग आणि एच. एच लिहायची गरज नाही, एच असते ऑलरेडी. कळलं? एच लिहायची गरज नाही. झालं बेंझिन. आणि हे झेडियन ओ प्लस हे झेडियन ओ, संपलं. अशा प्रकारची रिॲक्शन. हा कोण आहे? फिनॉल आहे. तयार काय झालं? बेंझिन. फिनॉलपासून तयार झाला बेंझिन. आणि अशा प्रकारची जी अभिक्रिया आहे, अशा प्रकारच्या अभिक्रियाचं रिडक्शन ऑफ फिनॉल. फिनॉलचं रिडक्शन केल्यावर बेंझिन हा प्रोडक्ट तयार होतो. तुमच्या फिनॉलमधला एक ऑक्सिजन ॲटम, OH मधला एक ऑक्सिजन ॲटम निघून जातो आणि त्याला कोण घेऊन जातं? झिंक. कळलं का? त्याला घेऊन जाते. ए ऑक्सिजन बाहेर निकाल, ए ऑक्सिजन बाहेर निकाल, ए ऑक्सिजन बाहेर निकाल, असं म्हणून घेऊन जाते. हां, मग ऑक्सिजनला घेऊन गेला झिंकनं, मग रिडक्शन झालं ना. ऑक्सिजन काढून टाकणे म्हणजे काय? रिडक्शन. आणि एच उरला म्हणजे एच लिहिलं, बेंझिन तयार झालं. फिनॉलचं रूपांतर बेंझिनमध्ये. अशा प्रकारची ही संपूर्ण अभिक्रिया आहे. अशा प्रकारे या ठिकाणी ही फिनॉलची अभिक्रिया बघितली. पहा, ज्या रिॲक्शन्स आहेत सगळ्या तुमच्या समोर आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. आणि काय समजत नसेल तर कमेंट करा, आपण त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करूया. तुमची इच्छा असेल तुम्हाला येईल, तुमची इच्छा नसेल तुम्हाला कुणीही शिकू शकणार नाही. तुमची विल पॉवर, तुमची इच्छाशक्ती, तुमची इच्छाशक्तीच हा तुम्ही शिकण्याचा एक सोपा मार्ग आहे. धन्यवाद.